मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओचा विषय आहे फॅक्ट्स अबाउट शेअर मार्केट ड्युरिंग ऑनगोईंग वॉर अथवा मराठीत सध्या चालू असलेल्या युद्धकाळातील समभाग मंडईतील वस्तुस्थिती. आदरणीय भारतीय विशेषतः मराठी समभाग गुंतवणूकदारांनो नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शहा सन 2019-2020 पासून ते आज तागायत म्हणजे गेली 16 ते 17 वर्षे अविरतपणे मी माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन म्हणजेच मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम या मोहिमेअंतर्गत खरं तर खास करून मराठी समभाग गुंतवणूकदारांना समभाग गुंतवणुकीविषयी त्यांच्या मनात असलेल्या अतिशय चुकीच्या कल्पना, भावना, भीती, दडपण वगैरे वगैरे या दूर करून त्यांना समभाग गुंतवणुकीविषयी उद्युक्त करीत असतो व त्याचप्रमाणे म्हणजे ज्याला अशिक्षित मराठी समभाग गुंतवणूकदारांना समभाग गुंतवणुकीविषयी साक्षरता वाढवण्याचा प्रयत्न करतो. हे मला अनेक लोकांसाठी सांगायचे जे टिप्स मागत असतात. मी साक्षरता वाढवणे हे म्हटलेलं आहे. मी तुमचं धन वाढवणे, तुम्हाला श्रीमंत करणे हे असं कधीही खोटं बोलत नाही. असो, मी त्यासाठी म्हणजे माझी जी काही ELM अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम सुरू आहे त्याच्यासाठी कशी करत असतो तर मी दररोज अंदाजे म्हणजे गेले 6000 अधिक दिवस नित्य नियमाने समभाग गुंतवणुकीविषयी महत्त्वाची बातमी आणि तत्सम माहिती माझ्या व्हॉट्सअपवरील स्टेटसवर टाकत असतो. माझे व्हॉट्सअप क्रमांक या व्हिडिओखालील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, अनुभवलं असेल की युद्धाच्या वेळी समभाग निर्देशांक बऱ्यापैकी घसरतो हा शब्द योग्य नाही, कोसळतो व अनेक समभाग गुंतवणूकदारांचे भरपूर आर्थिक नुकसान करतो. आता मी इथे कोणालाही काहीही दूषणं देणार नाही, पण या व्हिडिओमध्ये मी स्वतः निवडलेल्या व मी त्यात गुंतवणूक केलेल्या 16 समभागांनी 2 मार्च 2026 ते 27 अथवा 29 मार्च 2026 म्हणजे अंदाजे 60 दिवसात किती नफा मिळवून दिला आहे याची खरीखुरी माहिती देत आहे. आता तुम्ही म्हणाल 2 मार्च का? कारण 28ला युद्ध झालं सुरू, पण 28 नंतर समभाग मंडई बंद होती. पहिल्यांदा उघडली 2 मार्चला आणि अशा वेळेला धक्का हा पहिला ज्या दिवशी पहिल्यांदा समभाग मंडई चालू होते तेव्हा बसतो. असं आता इथे मी तक्ता म्हणजे ज्याला आजच्या मराठीत टेबल म्हणतात, समभाग क्रमांक लिहिला आहे आणि शेकड्यामध्ये नफा किती झाला एवढ्या 60 दिवसात. हे लक्षात घ्या. मी समभागाचं नाव काही सांगू शकत नाही कारण सेबीच्या अनेक मर्यादा आहेत. असो, समभाग क्रमांक 1 अधिक 47.25%. अधिक म्हणजे जर 100 रुपये गुंतवले असतील तर त्याचे म्हणजे अधिक 47% म्हणजे 100 रुपये गुंतवले असतील तर या 60 दिवसात 147 रुपये झाले. समभाग क्रमांक 2 35.20%. समभाग क्रमांक 3 49.46 म्हणजे 50% वाढला. समभाग क्रमांक 4 31.44%.
5 24.33%, 6 24.50%, 7 13.12%, 8 95.31%, म्हणजे 100 रुपयाचा समभाग हा गेल्या 60 दिवसात 195 रुपये झाला. त्याच्यानंतर 21.46%, नंतर 10 17 70 70 70.17%, 11 35.43%, 12 110.53%, म्हणजे 100 रुपयाचा समभाग 210 रुपये झाला. त्याच्यानंतर 13 33.5, 14 50.8, 15 27.5, 16 42%. आदरणीय माननीय वंदनीय समभाग गुंतवणूकदारांनो, ही सगळी खरी माहिती आणि खूप म्हणजे महत्प्रयासाने ही काढून सगळं हा व्हिडिओ मी करतोय. कारण अनेकांची मागणी होती तुम्ही व्हिडिओ करा. अनेकांची म्हणता येणार नाही, कारण कमी जणांची, कारण अनेकांना त्यांना फक्त टीप हवी असते. कुठला घ्यायचा, कधी विकायचा, टार्गेट प्राइस काय. अरे काय चाललंय आजच्या जगात लोकांना, विशेषतः तरुणांना. आज शादी कल बच्चा, परसों उसको ॲडमिशन, नंतर त्याला लगेच कॉलेजमध्ये ॲडमिशन, लगेच 5व्या दिवशी त्याला लग्नासाठी हॉल शोधा. काय चाललंय, थोडा वेळ द्या, वेळ द्या. ही गुंतवणूक आहे. आणि यात मी आत्ता जे काही तक्ता दिलाय त्यातील काहीही खोटं नाही आहे. हे सगळं शक्य झालं मला, कारण मी खूप विश्लेषण करून योग्य समभागात गुंतवणूक केली. आणि मी कधी ते समभाग नाव, ते समभाग आस्थापना खूप मोठी आहे, त्याच्यानंतर लार्ज कॅप आहे आणि हे आहे ते आहे, ते तसलं काही नसतं. माझी गुंतवणूक ही फंडामेंटली चांगल्या समभागात असते. आणि मी म्हणजे खूप विश्लेषण करून योग्य समभागात गुंतवणूक केली व पोर्टफोलिओचे रिशफलिंग केलं. त्याचप्रमाणे लॉस बुकिंग सुद्धा केला, प्रॉफिट बुकिंग देखील केलं. मला इथे एक सांगायचं की मराठी मानसिकता अशी असते की लॉस बुकिंग आयुष्यात कधीही नाही. मी भले 1900 साली 3 रुपयाला एक समभाग घेतलेला, आज 3 पैशाला सुद्धा असू दे, तो मी 3 रुपयापेक्षा वर गेल्याशिवाय विकणार नाही. म्हणजे गेले 126 वर्ष मला ना तोटा होतोय, मी तरी वाढ बघणार खरेदी किमतीच्या पेक्षा वर गेलावा. हे सुद्धा एक कारण असू शकतं. व्यवसायात मराठी माणसाचा टक्का खूप कमी आहे. लॉस बुकिंग केलं, प्रॉफिट बुकिंग केलं. मला ठाऊक आहे की आपण यातील काहीही करीत नाही व युद्धासारख्या परिस्थितीला फक्त दूषणं देत असतो. बाबा नको युद्ध, म्हणजे समभागात खूप वाट लागते, हे लागते. अहो तुमच्यापैकी कितीनी म्युच्युअल फंडमध्ये त्याचा NAV कितीनी खाली आल्या बघितलंय का? समभाग गुंतवणूक म्हणजे जेव्हा युद्ध होतं तेव्हा मी कळवली, मी माहिती दिली, पण आपल्यापैकी बहुतांश लोकांना व्हॉट्सअपवर माझा स्टेटस पाहण्याची इच्छा सुद्धा नाही आहे, कारण त्यांना फक्त समभागाचं नाव, टार्गेट प्राइस, कधी विकायचं एवढंच हवं असतं. आणि मग असे लोक फसतात यूट्यूबवरील, जे कोणी ज्याला म्हणतात, मला नावं नाही घ्यायची. आता ही यादी जी मी काढली 16 समभागांची, ती अंदाजे 20 अथवा 25 समभागांपर्यंत देखील जाऊ शकते, पण मला वेळेअभावी ते शक्य नाही झालं. गुंतवणूकदारांनो, आपण थोडं आता आपणास एक नम्र आपण गुंतवणूक केली आहे, कारण मला काही जण भेटतात, मी कुठे जातो तिथे त्यांचे पोर्टफोलिओ दाखवतात, लाल रंगात असतो, लाल रंगात. आणि माझा पोर्टफोलिओ, मला हिरवा रंग आवडतो. हिरवा म्हणजे भलत्या देशाचा नाही. माझ्या पोर्टफोलिओची किंमत ही नेहमी
अधिक मध्ये असावी लागते, वजामध्ये नाही. आपण थोडासा वेळ काढा. आपल्या गुंतवणूक केलेल्या समभागांची किंमत मी जो काळ दिला आहे, परत सांगतो कारण तुम्ही परत बघणार नाही. 27 फेब्रुवारी 2 मार्च 2026 ते 27 किंवा 29 मार्च 2026 पर्यंत किती टक्क्यांनी खाली गेली याचा अभ्यास करावा. म्हणजे आपणास सगळं कळून येईल की तुम्ही कुठल्या प्रकारच्या समभागात गुंतवणूक करता. आणि पहिलं म्हणजे तुम्ही कधीतरी फंडामेंटली चांगले समभाग घेतले आहेत का. मला इथे अशी पण एक यादी काढायची होती की त्याचप्रमाणे याच काळात किती म्हणजे मोठी नावं असलेली अनेकांकडे असलेले कितीतरी समभाग, मला इथे नावं नाही सांगायची, म्हणजे मला त्याविषयी पण नाही सांगायचं, ते किती खाली गेले बघा. पण खाली गेलेले समभाग ठीक आहे येईल वर. कधी नातू झाल्यावर किंवा नातूला मुलगा झाल्यावर. तुम्ही गेले 20-20, 30-30% काय मिळालंय तुम्हाला त्याच्यातून? 5%, 10%. मग बँक एवढीच कशाला नाही ठेवत? दरवर्षी नित्य नियमाने 6.5% 7% तरी मिळतं. हे बघा, मी जेव्हा बोलतो तेव्हा आतून बोलत असतो. तळमळ खूप आहे, कारण तुम्ही स्वतःच बघा, मराठी माणूस हा समभाग गुंतवणुकीत अतिशय मागासलेला आहे, अशिक्षित आहे. मला तो शब्द मी पुन्हा मागे घेतो. मराठी माणूस हा समभाग गुंतवणुकीत अशिक्षित आहे. ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, म्हणजे धाडस, डेअरिंग म्हणणार होतो मी, धाडस सुद्धा होत नाही. धाडस होत नाही कारण काहीच माहिती नाही, काहीच अभ्यास नाही. फक्त एफ डीपेक्षा थोडा जास्त पैसा मिळतो म्हणून म्युच्युअल फंडमध्ये जातात. आता एक गोष्ट मागे पण सांगितली, आत्ताही सांगतो. एका डॉक्टर महिलेला 9 वर्षात त्यांनी सीप केलेलं 40 लाख गुंतवणूक झाली 9 वर्षात. 9 वर्षानंतर त्याचे 60 लाख झाले. त्यांचा आनंद गगनात काय कुठेही मावेना. जेव्हा मी भेटलो त्यांना शांतपणे हिशोब करून दाखवला. 20 लाख नफा 40 लाखावर. पण 9 वर्षात दर शेकडा त्यांना काहीतरी, आता माझ्याकडे ती संख्या नाही आहे, 5.56 का 5.70% दर शेकडा. तुम्ही म्हणाल ती सीप आहे, मग इथेही सीस आहे ना. जे मी सांगतो लोकांना, सीस करा, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स. आजच मी स्टेटसवर दाखवून दिलं. मी सिमेन्सचा समभाग 800 रुपयापासून जमा करतो. आता 800 रुपये कधी होत आहे बघा, तुमच्या प्राइस चार्टमध्ये बघा कधी होता. आज किती समभाग आहे. आणि त्याच सिमेन्सनी एका वर्षापूर्वी मला माझ्याकडे जेवढे समभाग होते, उदाहरण घेऊ, 100 समभाग असतील सिमेन्सचे, मला त्यांनी 100 सिमेन्स एनर्जीचे समभाग डीमर्ज झाल्यावर दिले. आणि सिमेन्सचा समभाग हा सिमेन्स एनर्जीचा हा माझ्या मते 18 जून का 19 जूनला समभाग मंडईमध्ये लिस्टिंग झाला. तेव्हापासून आजपर्यंत, म्हणजे आता मला माहीत नाही किती दिवस, बहुतेक 90 दिवस असतील. आजपर्यंत त्याने बहुतेक 50% नफा दिलाय हो. हे आहे आज माझ्या स्टेटसवर. जर तुम्हाला थोडा वेळ मिळत असेल, आपण ते आई कुठे गेली वगैरे बघण्यातून आपल्याला वेळ मिळत असेल, तर कृपया बघा तो स्टेटस. मी अजून किती सांगू, कारण मला उच्च रक्तदाब आहे, मला हृदयविकाराचा झटका येऊन गेला, त्याच्यामुळे मी जास्त खोलात गेलो
की माझा रक्तदाब वाढेल. आपल्यापैकी अनेक ट्रोलर्सना ट्रोलिंग करायला मजा येईल. मी जेवढं बोलतो तेवढं ते मुद्देच लिहून घेत असतात. आता ह्याची मारूया, आता ह्याची मारूया. तर ट्रोलर्सना एक नम्र विनंती आहे, तुम्ही स्वतः काहीतरी करा ना हो. अजून किती बोलू. नमस्कार. अशाच काही महत्त्वाच्या माहितीपूर्वक व्हिडिओसाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, लोकांपर्यंत पोचवा हो माझा चॅनल. नमस्कार आणि जय हो.